तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्धो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर Oh,
चराचरी। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो, हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातावनध्वजं वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रजा, निज मन मुकुरु सुधारी। वरणो रघुवर विमल जसु, जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। आये हनुमंत विराज, आये महाराज विराज, आये हनुमंत विराज, आये महाराज विराज, उच्चार रात्रंदीन। तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा, हृदयी कळबळा वैष्णवांचा। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढिवाळ भक्त, शांतीचे सागर पैठणी निवासी शांतीब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक, जगाचा चालक, नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, म्हणतात वृक्षाचे पाणी हाली ज्याची सत्ता, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम, असा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेनं आज आपल्या ताडदगाव या गावामध्ये ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे, ज्यांच्या संपर्कातून मी इथपर्यंत आले। आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण म्हणायला काही हरकत नाही। आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे गिरीबाबा असतील, बाबांच्या संपर्कातून इथपर्यंत आले आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला झालेला आहे, घडून आलेला आहे। खऱ्या अर्थानं आपल्या
ताडतगावमधील सकल मराठा समाज आपल्या सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्यापर्यंत आली. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत, कारण सुंदर असं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कारण तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला घडून आलेला आहे, प्राप्त झालेला आहे. सुंदर असं वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्याला पाहायचंय. कीर्तनाचं निमित्त काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण या कीर्तनासाठी गोड अशी ज्यांची मला साथ आहे, आदरणीय गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्त परायण कपिल महाराज आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय वयानं ज्येष्ठ आहेत आमचे बाळू बाबा या ठिकाणी आहेत. तुम्हालाही धन्यवाद. गावातील टाळकरी मंडळी, परमेश्वर बाबा या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मंडळ आहे, विनेकरी बाबा आहेत. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. इकडं मृदंगला ज्यांची गोड अशी साथ मला आहे, आदरणीय हरिभक्त परायण महेंद्र महाराज या ठिकाणी आहेत. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ आणि इकडे वरती बसलेली तरुण मंडळ, सगळ्यांना माझी विनंती, या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. छोटं छोटं विद्यार्थी मंडळ आहे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी यूट्यूब चॅनल उपस्थित आहे. आमच्यावरती अगदी छोट्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय आमचे विठ्ठलदादा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इकडं नाद हरी नामाचा चॅनल या ठिकाणी आहे. इकडं आनंद कीर्तनाचा. तुम्हा सर्व यूट्यूब चॅनलवाल्यांना तुम्हाला धन्यवाद. आणि माझा आवाज या शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील आदरणीय हरिभक्त परायण आमचे शिष्टवाले दादा सातपुते महाराज. महाराज आहेत ना? नाही हो, आपल्या संगीत सातपुते महाराज. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा, कारण फार सुंदर सिस्टम त्यांनी ऑपरेटर ते करतायत, म्हणून तुम्हालाही धन्यवाद. आणि महिला मंडळ, तुम्ही म्हणाल आम्ही काय तुझा बांध कोरला का? जर तुमची नावं घ्यायची असतील तर मला सांगा, मला सगळ्यांची नावं पाठ आहेत. राधा अक्का, गोदा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, सगळ्या माता पिता. इकडं महिला मंडळ, इकडं पुरुष मंडळ, इकडं तरुण वर्ग. मागं उभे राहिलेले, बसलेले, उभे आहेत ते, खाली बसलेले आहेत ते, कीर्तनाला आले ते, कीर्तनाला आलेले नाहीत ते, जे कीर्तनाला आलेत, ज्यांना कीर्तनाला येऊ देत नाही ते, जे कीर्तनाला आले ते, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही इथं कीर्तनात बसलाय, पण जर तुम्हाला बसल्या बसल्या वाटत असेल आणि असं वर बघता बघता माझी मान गळून येते, तर वाटत असेल असं मी मोबाईलमध्ये कीर्तन पाहावं, तर या ठिकाणी आमच्या दादांनी कीर्तन लाईव्ह केलेलं आहे. तुम्ही मोबाईलमध्येही पाहू शकता. दादांचं नाव शिवनेरी डिजिटल. कीर्तन लाईव्ह केलेलं आहे, म्हणून तुम्हालाही धन्यवाद. आता माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल सज्जनांनो, मी तुम्हाला अभंगाकडे तर घेऊन जाणारच आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कीर्तनाचं निमित्त काय आहे. आज महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर प्रत्येक गावामध्ये आज साखळी उपोषण चालू आहे. का तर मी तुम्हाला सांगेल, आपल्याच महाराष्ट्राला एक प्राप्त झालेला हिरा आदरणीय माननीय मनोज पाटील जरांगे. मी त्यांना पाटील म्हणू शकत नाही, कारण ते माझ्या जास्त लांबचे नाहीत, माझे चुलते आहेत, माझे काका आहेत, म्हणून मी त्यांना मनोज काकाच म्हणेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार येत आहेत, त्यांच्याबद्दल बोलतायत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतायत. आपण बातम्याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ही ऐकत आहोत. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगेल की हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, की जेणेकरून हा जो मराठा समाज मागं पडलेला आहे, याच मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ते स्वतः हा लढा लढत आहेत आणि आपल्या सगळ्यांची साथ त्यांना आहे. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला अजून एकदा धन्यवाद देईल आपल्या गावाला, कारण आपल्या ताडत गावाचं अंतरवाली सराटीला फार मोठा सिंहाचा वाटा आहे, फार मोठा. कारण आपण सर्वजण, आपण मराठा समाज आहोत, आपण सगळेजण त्यांना साथ देत आहोत आणि अशी साथ आपण देणारही आहोत. कारण खऱ्या अर्थानं ते लढतायत कशासाठी, तर ही जी गरिबांची जी लेकरं आहेत, याच लेकराला कुठंतरी आरक्षण भेटलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, मराठ्यांची लेकरं फार मागं पडलेली आहेत, त्यांना नोकरी लागत नाही, कुठे त्या एखाद्या पदवीवर ते जात नाहीत. याचं कारण एक आहे दादा, की मराठ्याला आरक्षण भेटत नाही. कारण मी तुम्हाला सांगेल, याच महाराष्ट्रामध्ये, आपल्याच महाराष्ट्राला नाही, भारताला प्राप्त झालेला हिरा म्हणजेच मनोज पाटील जरांगे आहेत. पण मी तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल दादा,
या भारतामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आले किती गेले किती, उडून गेले भरारा. आले किती गेले किती, उडून गेले भरारा. त्या सरकारला सांगा संपला नाही आणि संपणारही नाही आमच्या मनोज पाटलांचा दरारा, आमच्या मनोज पाटलांचा. कारण ते सध्या लढत आहेत, मराठ्यांचा लढा ते लढत आहेत. मी तुम्हाला सांगेल 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्ली हलवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्ली हलवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगामध्ये ज्यांनी दिल्ली हलवली त्यांचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. कोणाची ताकद आहे दादा? एवढे मोठमोठे नेत्यांना त्यांच्या पायावर चरण ठेवण्याची, नतमस्तक होण्याची वेळ त्यांच्यावरती आली. मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोण आपल्यासोबत येऊ शकते? एक गरीबाचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत ते. कोणा एवढी ताकद, एवढी ऊर्जा त्यांनी निर्माण केली. पण जर त्यांना वाटत असतं ना की पैसे घेऊन मी ही करोडो अब्जाने त्यांना पैसे प्राप्त झाले असते, आणि या मराठा समाज अजूनही देतोय, पण 1 रुपया सुद्धा घरात त्यांनी घेतला नाही, या समाजाचा 1 रुपयाही घेतला नाही. मी तुम्हाला सांगेल त्यांना राहण्यासाठी घर व्यवस्थित नाही, वरती पत्रे आहेत, साईडनी मातीच्या भिंती आहेत, राहायला घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, काहीच नाही. एक गरीबातलं लेकरू आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि तोच शेतकरी आज लढतोय का? तर याच मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. 101% गॅरंटी देते, मराठ्याला आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार. कारण त्या सरकारनं आपल्याला 24 का 25 काहीतरी तारीख दिलेली आहे. सरकारनं सांगितले त्या दिवशी तुम्हाला आरक्षण भेटल. पण जर त्यांनी आरक्षण दिलं नाही तर पुढे अजून काय होईल हे त्या सरकारला देखील माहिती नाही. पण सरकारला आता आरक्षण द्यावंच लागणार आहे. कारण दादा मी तुम्हाला सांगेल, हा जो मराठा समाज एकत्रित आणलाय ना त्यांनी, आपण पाहिलं अंतरवालीला एवढी मोठी सभा झाली, 5 कोटी लोक तिथं आली होती, लोकांना बसायला जागा नव्हती, काही लोक झाडावर बसून ती सभा ऐकत होती. एवढी मोठी गर्दी, तुफान गर्दी, न भूतो न भविष्यती अशी झालेली ती सभा. तुम्हाला सांगेल आपल्या गावातील बरेच लोक गेली असतील, बरेच म्हणजे सगळेच गेली असतील, कारण जास्त लांब नाही आपल्याला अंतरवाली, बरीच लोक आपल्या गावातली गेली असतील. पण ज्या वेळेस त्याच सभेचा जेव्हा इतिहास तयार होईल ना, त्याच इतिहासामध्ये ती सभेचा इतिहास तयार झाल्याच्या नंतर जर आपल्या मुलांना आपल्याला विचारलं की बाबा तुम्ही या सभेमध्ये गेला होतात का, तर आपल्याला वरमान करून सांगता आलं पाहिजे की बाळा जेव्हा ही सभा झाली ना त्याच सभेमध्ये मी देखील होतो. कारण मनोज काकांना माहिती आहे हा जो समाज, मराठा समाज एकत्रित आलेला आहे ना, कारण ही लोक, गरिबाची लोक आपलं दुःख अंतकरणात ठेवून तिथपर्यंत आली होती का, तर माझ्या मुलाला आरक्षण भेटावं. ते स्वतः एवढे राबतात, कष्ट करतायत. मला सांगा महिला मंडळ, कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या मुलीचं तोंड बघू नये? कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या मुलाशी बोलू नये? कोणत्या नवऱ्याला वाटतं मी माझ्या बायकोशी बोलू नये? आज 4 महिने झाले त्यांनी घराचं तोंड देखील पाहिलेलं नाही. आपल्याला 5 मिनिटं सुद्धा दम निघत नाही आपल्या मुलामुलीचं तोंड पाहिल्याशिवाय. पण आज 4 महिने झाले ते घराच्या बाहेर पडलेले आहेत, अजून त्यांनी उंबरठा सुद्धा ओलांडलेला नाही, घराचं तोंडही त्यांनी पाहिलेलं नाही. का? तर याच मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी ते स्वतः लढत आहेत, लढत राहणार आणि आपल्याला आरक्षण देणार आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्र आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्र आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आजच्या कलियुगातले छत्रपती शिवाजी महाराज जर कोण असतील तर मनोज पाटील जरांगे आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती ते गरजवंत मराठ्यांसाठी ते लढत आहेत, मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी. मी तुम्हाला सांगेल, आज वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य तुम्ही पहा, त्या अंतरवालीला या जे मोठे मोठे महाराज जे आहेत ना त्यांना पैसे देऊन देखील त्यांच्या तारखा भेटत नव्हत्या, पैसे देऊन सुद्धा भेटत नव्हत्या. पण ती मोठमोठी दिग्गज मंडळी जी आहेत ना त्यांनी स्वतः फोन करून त्या अंतरवालीला आले. ही ताकद आमच्या मनोज काकाची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोणात एवढी ऊर्जा आहे की आपल्या गावात त्यांना बोलवायचं, पण स्वतः सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी टेकवले. हे कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलंय. कारण का घेतलंय तर मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून घेतलंय. दादा मी सांगेल, आज मराठ्याच्या लेकरांना कितीतरी टक्केवारी पडती, पण टक्केवारी पडून सुद्धा तीच मुलं शेतामध्ये राबतात, कष्ट करतात. याचं कारणच एक आहे, फक्त मराठ्याला आरक्षण नाही. मी मागं एक पेपरवरती बातमी वाचली होती
की 40 गावकडची ती बातमी होती. एक तलाट्यासाठी 2 मुलांनी फॉर्म भरले होते आणि एक मराठ्याचा होता आणि एक दुसऱ्या जातीचा होता. मी तुम्हाला सांगेन, जो मराठ्याचा मुलगा होता त्याला 184 मार्क पडले होते, 184. आणि जो दुसऱ्या समाजाचा होता त्याला फक्त 94 मार्क पडले होते. जो 184 वाला होता ना त्याला हकलून दिलं आणि जो 94 वाला होता ना त्याचं ॲडमिशन केलं. मराठ्याला आरक्षण नाही म्हणून हे सगळं होतंय. पण मी तुम्हाला सांगेल दादा, ऐका लक्षपूर्वक, मी तुम्हाला सांगत होते की हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी ते स्वतः लढत आहेत. पण मी तुम्हाला एक सांगून जाईल दादा, या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये, या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलंय त्याच्यानंतरचं जे काम करत आहे ते मनोज पाटील आहेत. पण मी तुम्हाला सांगेल, ज्याप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर त्या स्वतःचं नाव लावून गेल्या ना, त्याचप्रमाणे याच मनोज काकांच्या आई देखील स्वतःचं नाव लावून गेलेले आहेत. मी तुम्हाला सांगेल, एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं लावली सरकारची वाट त्याला मराठ्यांचा वाघ म्हणतात, त्यालाच मराठ्यांचा वाघ म्हणतात. सरकारला देखील झुकावं लागलंय त्यांच्या समोर. ही ऊर्जा, हे कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलंय मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी. मी तुम्हाला परत एकदा सांगून जाईल, मराठ्याला आरक्षण भेटणारच आहे, याच्याबद्दल काहीच दुमत नाही. मी अजूनही अभंगाचा विस्तार करत असताना मी याच्यावरती तुम्हाला बोलेल, पण मी तुम्हाला आता अभंगाकडे घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो, अभंग शांतीब्रह्म नाथबाबांच्या सेवेसाठी निवडलाय. याच महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातात. मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगळा आहे. कारण माझ्या संत बहिणाबाईंनी फार सुंदर वर्णन केलंय. संत बहिणाबाई म्हणतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. इथपर्यंत अभंग मला घ्यायचा आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या महापुरुषाचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय त्यांचा अधिकार हा सामान्य नाहीये दादा. नाथबाबांचा अधिकार जर पाहायला गेलं, नाथबाबांचं जर चरित्र आपण पाहायला गेलं, नाथबाबांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर नाथबाबांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला भेटतो. कदाचित तुम्ही ऐकलेलंही असेल, नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. मी तुम्हाला सांगेल, नाथबाबा एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथबाबा एवढे शांत आहेत दादा. मी तुम्हाला सांगेल, नाथबाबांची शांती भंग करण्याचा एकानं प्रयत्न केला होता, पण नाथबाबांची शांती ही भंग झाली नाही, कारण तितकी भक्ती त्यांची जीवनामध्ये होती. नाथबाबांचा अधिकार एवढा आहे दादा. नाथबाबांची शांती मी तुम्हाला सांगून जाईल. माणसानं गरिबी आली म्हणून कधी कधी लाचार बनू नये. गरिबी आली म्हणून कधीच माणसानं लाचार बनू नये, कधी खाली बघू नये. कारण मी तुम्हाला सांगेल, पैठणचाच एक ब्राह्मण होता. नाथबाबांना त्रास देणारे जे ब्राह्मण होते ना, एकाच्या मुलीचं लग्न होतं. एक गरीब घरातला माणूस होता, गरीब घरातला व्यक्ती होता, त्याच्या मुलीचं लग्न होतं. म्हणून काही पैशाची त्याला मदत हवी होती. म्हणून त्या व्यक्तीनं काय केलं, त्या ब्राह्मणांकडे गेला आणि जे ब्राह्मण होते ते नाथबाबांना त्रास देणारे होते. त्या ब्राह्मणांकडे गेला. गेल्याच्या नंतर काही पैशाची मदत त्यांना मागितली, पण त्यांनी सांगितलं, तुम्हाला पाहिजे तेवढे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तुम्हाला देऊ, पण आमचं एक काम तुम्ही करायचंय. त्यांनी विचारलं, काय काम आहे सांगा. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, त्या पैठणच्या वाड्यामध्ये शांतीब्रह्म नाथबाबा राहत आहेत. त्या नाथबाबांची शांती तुम्हाला भंग करायची, एवढंच काम करा. अपेक्षापेक्षा जास्त पैसे आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुलीचं लग्न आम्ही करू. ठरवलं त्या व्यक्तीनं नाथबाबांना त्रास द्यायचा, नाथबाबांची शांती भंग करायची. पण दादा, नाथबाबांची शांती आजपर्यंत कुणीही भंग करू शकलं नाही. मी तुम्हाला सांगेल, तो गृहस्थ नाथबाबांच्या वाड्यासमोर गेला. वाड्यासमोर गेल्याच्या नंतर आता काही ठिकाणी अशी
काही काही ठिकाणी असं असतं की घरातल्या व्यक्तीला आवाज दिल्याशिवाय आतमध्ये जाऊ नये, परवानगीशिवाय आपण आत जाऊ नये. पण त्या गृहस्थानं काय केलं, नाथबाबांना आवाजही दिला नाही, बुटासहित त्या वाड्यामध्ये शिरला. नाथबाबांची पूजा चालली होती, धूप दीपानं वातावरण उजळून गेलेलं होतं. नाथबाबांच्या मुखातून भगवंताची स्तुती करणारे अभंग नाथबाबांच्या मुखातून बाहेर पडत होते. नाथबाबा म्हणत होते, आवडे हे रूप गोजिरी सगुण, आवडे हे रूप गोजिरी सगुण. सगुण पाहता लोचन सुखावले किंवा जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. नाथबाबांच्या मुखातून हे अभंग बाहेर पडत होते. तेवढ्यात तो व्यक्ती नाथबाबांच्या देवघरामध्ये शिरला. असा नाही शिरला, बुटा सकट आतमध्ये गेला. नाथबाबांनी पाहिलं कोणीतरी अतिथी आपल्या घरामध्ये आलंय. नाथबाबांच्या लक्षात आलं हा व्यक्ती मला त्रास देण्यासाठी इथे आलेला आहे. पण कुठलाच विचार केला नाही. ज्या देवाची नाथबाबा 3 तास पूजा करायची, 3 तास पूजा करायची, एक क्षणाचाही विलंब केला नाही. नाथबाबांनी महिला मंडळ एका क्षणात पाटावरचे देव बाजूला सारले आणि त्या अतिथीला बसायला पाट दिला. तो व्यक्ती एवढा नीच होता, त्यानं काय केलं, बुटासहित तो पाटावर बसला. पण माझे नाथबाबा काहीच बोलले नाही. नाथबाबांनी काय केलं, गिरिजा काकींना आवाज दिला. गिरिजा, आतमधून आवाज आला. जी, पूर्वीच्या काळी पद्धत होती बरं, महिला मंडळ जी म्हणायची. आता जर आवाज दिला ना, पप्याची आहे ती म्हणते काय, आताच राहिलं नाही ते. पण पूर्वीच्या काळात फार गोड म्हणायचे. आतमधून आवाज आला, जी बोला स्वामी. त्यावेळेस सांगितलं, नाथबाबांनी सांगितलं, गिरिजा आज आपल्या घरी अतिथी आलेले आहेत, त्यांना बसायला मी पाट दिलाय. पण अतिथीला जेवणासाठी सुंदर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तुम्ही तयार करा. मग गिरिजा काकीने सुंदर स्वयंपाक तयार केला आणि दोघं जण जेवणासाठी बसले. एका साईडला नाथबाबा बसले, दुसऱ्या साईडला तो गृहस्थ बसला. नाथबाबांना त्रास देण्यासाठी तो गृहस्थ तिथे आलेला होता. दुसऱ्या साईडला बसला आणि एवढं स्तुती करून अन्न खाऊ लागला. का स्तुती करणार नाही, कारण ज्या गिरिजा काकीच्या हाताचं अन्न जगाच्या मालकानं खाल्लं होतं, त्या गिरिजा काकींच्या हाताला काय चव असेल. स्तुती करून गृहस्थ अन्न खाऊ लागला. पण लक्षात आलं, अरे आपण इथं स्तुती करण्यासाठी आलेलो नाही, या नाथबाबांना त्रास द्यायचा, यांची शांती भंग करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. गिरिजा काकी खीर वाढत असताना काय झालं, गिरिजा काकी खीर वाढत होत्या आणि खीर वाढत असताना तो गृहस्थ उठला आणि गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. मला सांगा दादा, जर आपल्या समोर आपल्या पत्नीच्या खांद्यावर जर एखादा अनोळखी व्यक्ती बसत असेल तर आपली अवस्था काय होईल. आपण काय करू, त्याला जागेवर त्याला मारू आपण. पण नाथबाबा म्हटले, हीच तर माझी खरी परीक्षेची वेळ आहे. नाथबाबांनी सांगितलं, गिरिजा आज तुमच्या पाठीवर ओझं आहे, खीर वाढताना सांभाळून वाढा.
गिरजा काकींच्या मुखातून वाक्य बाहेर निघाले. गिरजा काकी म्हणतात, स्वामी अजिबात चिंता करू नका, मला ही हरिपंडितांना सांभाळायची सवय आहे, अजिबात चिंता करू नका. तो गृहस्थ पाठीवरून खाली उतरला. गिरजा काकींच्या आणि नाथबाबांच्या चरणी नतमस्तक झाला. नाथबाबांनी अपेक्षापेक्षा जास्त पैसे त्या गृहस्थाला दिले आणि त्याच्या घरी वाटं लावलं. मला एकच सांगायचं तुम्हाला, नाथबाबांची शांती भंग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण नाथबाबांची शांतता कधी भंग झाली नाही. ही नाथबाबांची शांतता होती. नाथबाबा संतही होते. या जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की या जगामध्ये आज संत म्हणावं कोणाला, पण मी तुम्हाला सांगेल, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण नाथबाबांचा दुसरा गुण आहे संत आणि नाथबाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. महिला मंडळ नाथबाबा एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. कशाचा? कशाचा? मागच्या महिला मंडळ बोला, कशाचा? माझी भाषा कळते ना तुम्हाला? मी बोललेली समजतंय ना? हा, कारण मला सर्दी झालेली, येताना 2 सलाईन घेऊन आली, त्याच्यामुळं तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे माझा आवाज क्लिअर येतोय ना तुमच्यापर्यंत, कानापर्यंत? हा, येतोय ना? मला सांगा, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा, मग तुम्ही दाखवता का? साध्या भाकरीचा, साध्या पोळीचा? हा, दाखवता? तुम्ही दाखवता? बाकीच्या तुम्ही काही दाखवतात, काही दाखवत नाहीत. असंच मी कीर्तनामध्ये एकदा सांगितलं की नाथबाबांची श्रीमंती एवढी होती, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. कीर्तन संपल्याच्या नंतर एक म्हातारी माझ्याकडे आली. मला म्हणे, ताई काय सांगावं, डोक्याला तेल नाही, पायाला वाहन नाही, पोटाला अन्न नाही, जीवाची सारखी फडफड चालू आहे. म्हटलं आजी झालं काय? म्हटलं आजी सून त्रास देते का? म्हणे गावात 1 नंबर सून आहे माझी, सुनेचा नादच करू नका. म्हटलं मग तुमची एवढी बेकार अवस्था कशी झाली? आजीला म्हटलं, आजी सगळं मागं ठेवा, मला काही सांगू नका, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुमचे इतके केस विस्कटले, एवढा अवतार तुमचा झालाय, मला सांगा तुम्ही आंघोळ केलेले किती दिवस झाले? आजी म्हटली, दीदी जास्त नाही, 15 दिवस झाले. कोरोनाचे दिवस होते तेव्हा मी 2 हात मागं सरकले, अशी तोंडाला लावली. आजी म्हटली, ताई ओढणी का तोंडाला लावली, तुम्ही मागे का सरकलात? म्हटलं काही नाही आजी, कोरोनाचे दिवस आहेत, आम्ही रोज कीर्तनाला बाहेर फिरतो, तुम्ही म्हातारे आहात, तुम्हाला काय झालं ते यायचं आमच्यावर. आजीला म्हटलं, आजी आंघोळ केलेले 15 दिवस झाले, मग मला सांगा देवाला आंघोळ घातलेले किती दिवस झाले? आजी म्हटली, दीदी 20 दिवस झाले, 20. म्हटलं आजी असं का करता, देवाला रोज आंघोळ घालत जा, देवाची पूजा करत जा. आजी म्हटली, काही नाही दीदी, देवाला या बाजाराची त्या बाजाराला आंघोळ घालत असते, कारण देवाला या बाजाराची त्या बाजाराला आंघोळ घातली का स्वच्छ पाण्याने मलाही दिवसभर आंघोळ करता येते, देवाला बी घालता येते. मला सांगायचंय काय, आज कलियुगामध्ये लोक देवाची पूजा सुद्धा करत नाहीत, पण नाथबाबांची श्रीमंती एवढी होती, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मग त्याच नाथबाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरले. हा अधिकार नाथबाबांचा आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, त्याच नाथबाबांनी आपल्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण केले, तयार केले. भागवत दिलं, एकनाथी भागवत आपल्याला दिलं, अनेक प्रकारचे ग्रंथ तयार केले. कूट अभंगाची रचना नाथबाबांनी केली. कूट अभंग असे आहेत की ते सांगणाऱ्याला कळत नाही तर ऐकणाऱ्यालाही कळत नाही. त्या अभंगाची रचना नाथबाबांनी केली. आपल्या भोळ्या बाबड्या भक्ताला कळावं, पचावं, रुचावं याच्यासाठी नाथबाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. दादा मी तुम्हाला सांगेल, नाथबाबांची भारुडे एवढी सुंदर आहेत. नाथबाबांची भारुड जर आपण गायली तर असं वाटतं उठून कीर्तनामध्ये नाचावं, एवढी सुंदर भारुडे आहेत नाथबाबांची. कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं गा बयो. कसे चेहरे फुललेत आता. या शेजारी बरं नाही केलं गा बयो, मला पंढरीला नेलं,
यांना वाटत होतं उठून नाचावं. कशी करत होते ते. महिला मंडळ म्हणत असतील ताई आतापर्यंत कीर्तन खूप ऐकले, काय करा कीर्तन बंद करा, भारुडच चालू करा. पण मला सांगायचंय दादा, नाथ बाबांची भारुडे एवढी सुंदर आहेत, मग नाथ बाबांनी भारुडाची रचना केली का, तर याच जीवाला ब्रह्म कळावं. कारण मी तुम्हाला सांगेल, आपल्या बोळ्या बाबड्या भक्ताला पचावं रुचावं आणि कळावं याच्यासाठी नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. पण त्याच नाथबाबांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष कावडीने पाणी भरतोय. कारण अनेक ठिकाणी वर्णन केलं जातं, द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त एकनाथ घरी एकनाथा घरी पाणी वाहे हवे हरी कावडीने. जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरले. जगा कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. अनंत भक्ती भावे वंदिताच माया, अनंत भक्ती भावे वंदिताच पाया. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. या कलाकारांसाठी एकदा टाळी वाजवा जोरात. एवढं सुंदर गातात, एवढं सुंदर वाजवतात.
नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरले, हा अधिकार नाथ बाबांचा आहे. आणि तेच नाथ बाबा आपल्याला सांगतायत देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात. अभंगाचं पहिलं आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो आवडे देवासी तोय आवडे देवासी आवडे देवासी तोय आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे आवडे देवासी तोय का प्रकार, 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 आवडे देवासी आवडे देवासी तोय नामाचा उच्चार नामाचा उच्चार फार छान प्रमाण दिलं बाबांनी. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नाथ बाबा आपल्याला सांगतायत देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात नाथ बाबा, की नाथ बाबाला देवाला काय आवडतंय. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलेलं ही गोष्ट देवाला आवडती. पण मी तुम्हाला सांगेल दादा, या जगामध्ये जर आपल्या या देहाचं कल्याण कशाने होत असेल, या देहाचं सार्थक जर कशाने होत असेल तर फक्त भगवंताच्या नामानेच होत आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. कारण भगवंताच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. जेव्हा सेतू बांधकाम चालू होतं, सेतू बांधत होते हनुमंतराय आणि वानर सेना, जेव्हा सेतू बांधत होते ना त्याच वेळेस सेतू बांधत असताना हनुमंतराय काय करायचे, एक दगड घ्यायचे, त्या दगडावरती राम नाम लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकायचे. दगड पाण्यात टाकला की दगड पाण्यावरती तरायचा.
आणि हे कृत्य पाहिलं प्रभू रामचंद्रांनी. प्रभू रामचंद्र म्हणतायत की हनुमंतराय माझं नाव लिहिताय, तो दगड पाण्यात टाकतायत. दगड पाण्यात टाकल्याच्या नंतर दगड पाण्यावरती तरतो. मग दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी सुपारी एवढा दगड घेतला आणि तो दगड पाण्यात टाकला. दगड पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. पुन्हा थोडासा असा नारळ एवढा दगड घेतला, तोही दगड घेतला, पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. पुन्हा असा मोठा दगड घेतला, तो घेतला, टाकला तसाच बुडात गेला. आता प्रभू रामचंद्रांना वाटलं माझ्या नावानं दगड पाण्यावर तरतात, मग मी टाकलेले दगड पाण्यावर का तरत नाही? तर हे सगळं कृत्य पाहिलं हनुमंतरायांनी. हनुमंतराय पाठीमागं उभे होते. प्रभू रामचंद्रांना वाटलं मी 4-5 दगड पाण्यात टाकली पण एकही दगड पाण्यावर तरला नाही. हे जर कुणी पाहिलं असेल तर माझा अपमान होईल. पण ते पाहत होते. हनुमंतराय जोडून या कर. पाठीमागं वळून पाहिलं तर हनुमंतराय दिसले. हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराय तुम्ही काल दगड पाण्यावर टाकत होता, दगड पाण्यावर तरत होता, मग मी टाकलेला दगड पाण्यावर तरत का नाही? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, प्रभू तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ क्षमा. जगाच्या मालकाच्या भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर या जीवाचं कल्याण होणार आहे. कारण मी सांगत असते देवानं आपल्याला 3.5 हाताचा देह दिलेला आहे. फार सुंदर देह आपल्याला देवानं दिला, भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी दिलाय. कारण नाथ बाबा आपल्याला ते सांगतात की बाबा ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी जीवनामध्ये तुम्ही आम्ही केल्या पाहिजे. कारण आवड देवासी तो एका प्रकार. आवड या शब्दावर आपल्याला बोलण्यासारखं बरंच काही आहे. आवड या शब्दाचा जर विचार केला तर आज या कलियुगामध्ये प्रत्येकाची आवड वेगळी झाली. संतांची आवड वेगळी आहे, महिला मंडळ तुमची आवड वेगळी, पुरुष मंडळ तुमची आवड वेगळी, लहान मुलांची आवड वेगळी, तरुण मुलांची आवड वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी झाली. मी सांगत असते नेहमी कीर्तनामध्ये, महिला मंडळ मला सांगा लहान मुलांना काय आवडतं? बोलत नाही का तुम्ही? मुके आहेत का? बोला की. लहान मुलांना काय आवडतं? खेळायला, अजून मोबाईल आवडतो, खोड्या करायला आवडतात. ही लेकरं फार विचित्र आहेत. कीर्तनात बसल्यावर नीट बसत नाही, शेजारचा चिमटा घेणार, कोणाला तरी दगड मारणार, शांत बसत नाहीत हे कीर्तनात. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्हाला खूप अनुभव येतात. मी तुम्हाला सांगते, यांचा विषय निघाला म्हणून सांगते. ही लेकरं किती विचित्र आहेत. मी असंच नागपूरकडे कीर्तनाला गेले होते, त्याला जास्त दिवस झाले नाही, फक्त 2च महिने झाले. नागपूरकडे कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी. कार्यकर्त्याचं घर मला सापडत नव्हतं. त्या गावामध्ये शिरले आणि गावामध्ये शिरल्याच्या नंतर एक मुलगा चालला होता सायकल खेळत. त्याला म्हटले, बाळ इकडे मला जायचं कार्यकर्त्याच्या घरी, मला कार्यकर्त्याचं घर सांग. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई आमच्या गावामध्ये तुम्ही सरळ जायचं, सरळ म्हणे. सरळ गेल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये तुम्हाला 3 गल्ल्या लागतील म्हणे. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला गेल्याच्या नंतर 3 बंगले तुम्हाला लागतील म्हणे. ताई 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर 3 खोल्या तुम्हाला लागतील म्हणे. ताई 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर 3 कपाट तुम्हाला लागतील म्हणे. 3ऱ्या नंबरचं कपाट तुम्ही तुमच्या हाताने उघडायचं म्हणे. ताई त्या कपाटामध्ये 3 खोके आहेत. त्याच्यातलं 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही तुमच्या हातात घ्यायचं. त्या खोक्यामध्ये 3 फोटो आहेत. त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा फोटो माझ्या आईचा आहे. ताई त्या आईच्या गळ्याची शपथ खाऊन सांगतो, कार्यकर्त्याचं घरच माहीत नाही. मला सांगायचंय काय दादा, की या लहान मुलांना खोड्या करायला आवडतात. ही लेकरं फार विचित्र आहेत. ही झाली लहान मुलांची आवड. महिला मंडळ आपली आवड काय? आपल्याला काय आवडतं? लोखंड, तांब, पितळ. चुकलं का माझं? किती पटकन सांगतात सोनं. आपल्याला सोनं आवडतं. ही झाली आपली आवड. आणि पुरुष मंडळ आपली आवड तर फार वेगळी. आपल्याला कडक टोपी, इस्त्रीचे कपडे घालून चौकात बसतो, मोठमोठ्या गप्पा आपण करत असतो. आपल्याला शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला आवडतात. पण दादा ऐका, शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला मी तुम्हाला सांगून जाईल. जर शौर्य आणि चातुर्य जर कळून घ्यायचं असेल ना तर राजांचा इतिहास आपल्याला पाहावा लागेल. कारण शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला मी तुम्हाला सांगेल. माझा मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही, शौर्य चातुर्य. कारण यानेच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल, या महाराष्ट्रावरती अनेक एकामागून एक संकट येत होते आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावरती चालून आली. आता या संकटाचं निवारण करणार कोण? या संकटाला तारणार कोण? असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबलं जात होतं. आणि
परत आवाज येऊ नये म्हणून गळ्यापासून छाटल्या जात होतं, कारण संकट तेवढं मोठं होतं. राजांची तर शक्ती संपली, राजा लढू शकत नाहीत, राजांची शक्ती संपली. मग राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी आई भवानीला वंदना केली आणि वंदना केल्याच्या बरोबर राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती आली. राजा गडावरून खाली आली, गडावरून खाली आले. दादा मुद्दा लक्षात ठेवा, शौर्य चातुर्य. राजा गडावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर एका नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. नाल ठोकणाऱ्याच्या घरी पोहोचले. राजाला पाहिलं, एवढा आनंद झाला. राजा मी काय करू, राजा मी काय करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्या सोबत लढण्यासाठी येऊ की राजा मी काय करू. राजा सांगतात, बाबा आता तुमचं वय झालं, तुम्हाला लढण्याची गरज नाहीये, फक्त एक कल्पना तुम्हाला देणार आहे, ती कल्पना फक्त इतर कोणाला देऊ नका, म्हणजे आपलं काम झालं. राजांनी सांगितलं की या महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट चालून आलंय, या संकटाचं निवारण आपल्याला करायचंय. त्याच्यासाठी एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. पण बाबांनी सांगितलं, राजा आपण घोड्याला नाल उलटी ठोकू याच्याबद्दल काहीच नाही, पण जर घोड्याला नाल आपण उलटी ठोकली तर घोडा जो वेगाने पळत असतो, वेगाने धावत असतो ना, तो धावण्याचा वेग त्याचा पळतो. कारण जर घोड्याला नाल उलटी ठोकली तर घोडा वेगाने धावत नाही. राजा घोड्याला नाल उलटी ठोकणे हे शक्य नाही. राजांनी सांगितलं, सत्तेपुढे शहाणपणा चालणार नाही. ना इलाजानं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली. जे काही दुश्मन या महाराष्ट्रावरती चालून आलं होतं ना दादा, डोक्यात एकच युक्ती होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण त्यांना माहिती नव्हतं दादा आमचं भगवं वादळ येणार आहे, डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती. राजांनी मावळ्याला सोबत घेतलं आणि राजा निघाले. हातामध्ये पेटलेल्या मशाली घेतल्या. झिमझिम पाऊस चालू होता आणि त्याच पावसामध्ये राजा निघाले. राजा दुश्मनाच्या महालापर्यंत राजा आले. दुश्मनाच्या महालामध्ये राजा शिरले. सप 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 वार चालू केली. कुणाची मुंडकी छाटली जाते, कुणाचे पाय छाटले जाते, कुणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं शिवाजी महाराजांनी हल्ला चालू केलाय. ओरडायला सुरुवात केली त्या दुश्मनांनी, हुजूर हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. राजांच्या लक्षात आलं, पहाट झाली, इथं थांबून उपयोग नाही. राजा निघून गेले. ऐका बरं, राजा निघून गेले. पण जे काही दुश्मन पाठीमागं लागलं होतं ना दादा, दुश्मन पाठीमागं लागलेलं त्यांनी विचार केला, राजा तर निघून गेले, मग आता राजाला पाहायचं तरी कुठं. एकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. झिमझिम पाऊस चालू आहे आणि त्याच पावसामध्ये ज्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेलेले असतील ना, त्याच दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, त्या दिशेने जा आणि राजाला घेऊन माझ्याकडे या. मला सांगा दादा, राजानं युक्तीनं काम केलं होतं, डोक्यानं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेलेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पश्चिम दिशेला उमटणार. राजा पूर्व दिशेला निघून गेले, घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. कारण का? घोड्याला नाल उलटी ठोकली गेली होती. राजा पूर्व दिशेला निघून गेले. जे काही दुश्मन पाठीमागं लागलं होतं ना, पश्चिम दिशेला निघून गेलं. तिकडे तोंडाला फीस येऊन पडला, पण राजा काही सापडले नाही. असा एकच राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून त्या राजासाठी मला म्हणावंसं वाटतं दादा, एकच राजा, एकच राजा हे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा हे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव Thank you.
दोन हात वरती करायचे सगळ्यांनी. घ्या बरं महिला मंडळ, तरुण वर्ग. छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. त्याचं नाव मला एकच मुद्दा सांगायचा आहे दादा. शौर्य आणि चातुर्य याला म्हणतात. आपल्याला आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला. आपण कडक इस्त्रीचे कपडे घालतो, टोपी घालतो, चौकात बसतो, मोठमोठ्यानं आपण म्हणत असतो फाडून टाकीन आणि कापून खाईन आणि घरी आल्यावर म्याव. काय चालत नाही दादा आपलं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वाटत असेल मी माझं जीवन स्वाभिमानाने आणि अभिमानानं वर मान करून जगलं पाहिजे, याच्यासाठी एकच काम करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, माऊली ज्ञानोबा यांचे विचार, जगद्गुरु तुकोबा यांचे विचार घ्या आणि त्याच विचाराच्या दिशेने चाला. मार्ग दाबून गेले जयानिधी संत ते संतांनी आपल्यासाठी कितीतरी ग्रंथ संपदा तयार केलेले आहेत. दादा मी तुम्हाला सांगेन, आजकाल जर तरुण पिढीचा आपण जर विचार केला तर हीच तरुण पिढी आज डिप्रेशनमध्ये चालली, फार डिप्रेशनमध्ये चालली. याचं कारणच एक आहे सोशल मीडिया. कारण पोरं सध्या मोबाईलच्या मागं लागलेले आहेत. मोबाईल वापरू नका या मताची मी नाही, कारण आम्ही स्वतःही वापरत आहोत. त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्ही मोबाईल वापरू नका. मोबाईल वापरा, पण पाहिजे तेवढाच त्याचा वापर करा. कारण मी तुम्हाला सांगते महिला मंडळ, आज ही जी तरुण पिढी आहे ना, सध्या मोबाईलच्या मागं लागलेली, मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टा, दुसरं डोक्यात काहीच नाही. पण दादा या गोष्टीनं आपलं जीवन सुखी होणार नाही. तुमच्या बहिणीसारखी आहे मी, तुमच्या मोठ्या बहिणीसारखी, लहान्या बहिणीसारखी आहे मी. तुम्हाला हात जोडून विनंती करेल की मावा खाऊन, गुटखा खाऊन जीवन तुमचं बर्बाद करू नका. जर तुम्हालाच वाटत असेल ना मी जीवन स्वाभिमानाने जगलं पाहिजे, असं रेल्वेचे डबे सुटल्यासारखं कमी करता, एकदाच वाजा की जोरात. मला मुद्दा सांगायचा आहे दादा की तरुण पिढी फार डिप्रेशनमध्ये चालली, पण याच पिढीला आज ज्ञानेश्वरीची गरज आहे. महिला मंडळ तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वाटत असेल मी माझं म्हातारपण सुखात घातलं पाहिजे, त्याच्यासाठी एकच काम करायचं. आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी ज्ञानेश्वरी आणून ठेवायची. आपला मुलगा शाळेत चालला ना, त्याला सांगायचं हे बघ बाळ, तू शाळेत चालायचं जा, पण एक काम करायचं, त्याच्या समोर बसायचं आणि त्याला सांगायचं शाळेत जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा. जेव्हा तुमचा मुलगा ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचेल ना, जीवनात तुमचा मुलगा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ज्ञानोबरायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, ही ताकद ज्ञानेश्वरीची आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, याच ज्ञानेश्वरीवरती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 विद्यार्थी या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत. 129 विद्यार्थी कुठं? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आपल्या भारतातली मुलं साधं ज्ञानेश्वरी चाळतही नाहीत, चाळत सुद्धा नाही, त्याला पाहतही नाहीत. पण मला तुम्हाला एकच सांगायचं, ज्ञानेश्वरी वाचा. आपल्याला पाहिजे तेवढं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीतून प्राप्त होतं. त्याची पारायण आपण केली पाहिजे. खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांनी आपल्याला दिलेला आहे ग्रंथ. चला मला तुम्हाला सांगायचं, या जगामध्ये प्रत्येकाची आवड वेगळी झाली. महिला मंडळांची, लहान मुलांची, तरुण मुलांची, पुरुष मंडळांची, प्रत्येकाची आवड वेगळी झालेली. पण नाथ बाबा आपल्याला सांगतायत की ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी जीवनामध्ये तुम्ही आम्ही केल्या पाहिजे. भगवंताला आवडणारी गोष्ट आहे भगवंताचं नामस्मरण केलेलं, भक्ती केलेली, संत संगत केलेली, हेच गोष्टी देवाला आवडतात. आणि मी तुम्हाला वारंवार सांगेल महिला मंडळ, आपण जीवन जगत असताना जर भगवंताचं नामस्मरणच केलं नाही
तर एकच काम करायचं, 100% गॅरंटी देऊन सांगते मी, तुमचा उद्धार होईल. कारण शेवटी मरता वेळी एकच काम करायचं, एकदाच राम म्हणायचं, एकदाच. तुमची सगळी पाप जळून खाक होतील. हे मी मनाचं सांगत नाही, संतांनी सांगितलंय. संत सांगतायत, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापा, पर्वत जळती पापा, पर्वत जळती पापा. पर्वत संत सांगतात नामाचा महिमा किती आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशीनला झाली सीमा. घेताना विठोबाचे 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 पर्वत जळती पापाचे. कारण जीवनात भगवंताचं नाम एवढं आपल्याला करणं गरजेचं आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं, पण का तर आपल्याकडं वेळ कमी राहिलाय. किती राहिला अजून? किती राहिला अंदाजे? 1 तास 2 तास 11. कीर्तनाचं नाही, आयुष्याचा विचारला. माझ्याकडे गडळ आहे की वेळ सांगत बरोबर संपवणार आहे मी, पण आयुष्याचा वेळ विचारलाय दादा. आयुष्याचा वेळ कोणाला सांगता येत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे, कुणी सांगूही शकत नाही. कारण आयुष्याचं आपल्याला देवानं एवढं कमी आयुष्य दिलंय आणि हे आयुष्य आपलं कमी कमी होत चाललंय. कारण संतांकडून सांगायचं देखील राहून गेलेलं नाही. संत सांगतायत, अल्प आयुष्य मानव देह शतकनी तेर घरात खाय, मध्ये पालत पीडा रोग काय भजनासी उरले ते पाहे, काय भजनासी उरले ते पाहे. राम राम आयुष्य मानव गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा आणि राम राम स्मरा म्हातारपणी. हा
राम राम स्मरा. आधी पण कधी विचार केला का? आपण प्रमाण फार सहजासहजी म्हणतो, पण कधी विचार केला का तुम्ही कशाच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण करायचंय? माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचंय. जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर जाण्याच्या, फिरायला जाण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण करायचं ते सुभाषित असं आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजे. 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं सोडा, अगोदर भगवंताचं भजन करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी. म्हणून तर भगवंताचं नामस्मरण अगोदर आपल्याला करायला सांगतायत. कारण आपल्याकडे वेळ कमी, देवानं खूप छोटं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. महिला मंडळ, मला सांगा, देवानं आपल्याला 3.5 हाताचा देह दिला, कशासाठी दिला? पुरुष मंडळ, देवानं देह दिला कशासाठी दिला? आमचे संत फार वर्णन करतात. देव दिला देह भजन गोमाता, 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 देव दिला देह भजन भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकीचा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, देवानं देह भजनासाठी दिलाय, पण आपलं याच्या उलट आहे. आपण देवानं देह भजनासाठी दिलाय, पण आपण त्याचा उपयोग कशासाठी करतो? ह्याच्यासाठीच करतो ना. देवानं देह भजनासाठी दिलाय. 3.5 हाताचा देह देवानं दिलाय. फार सुंदर आयुष्य आपल्याला देवानं दिलेलं आहे, पण हेच आयुष्य भगवंताच्या नामामध्ये घालायचं की पिक्चर पाहण्यामध्ये घालायचं हे आपल्या हातात आहे दादा. कारण मी तुम्हाला सांगेल, देवाने एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. मी एक इंग्रजी वाक्यातून सांगत असते की आपलं आयुष्य कसं आहे. ते वाक्य आपल्याला शिकवून जातं की आपण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे. कारण लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसिव्ह अँड फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे. देवानं फार सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय. हे आयुष्य आपण आनंदामध्ये घातलं पाहिजे. कारण फार सुंदर सांगितलं जातं, देवानं आयुष्य दिलंय, पण हे आयुष्य आपण घातलं कसं पाहिजे? भगवंताचं भजन करण्यात, भगवंताचं नामस्मरण करण्यात. कारण फार सुंदर सांगितलं जातं, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी आयुष्य दिले देवानं. म्हणून भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये तुम्ही आम्ही केलंच पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगेल, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताचं नाम हे एवढं श्रेष्ठ आहे
नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे किंवा अनेक प्रमाण आपल्याला देण्यासारखी आहेत या जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. कारण माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी या नामाचं वर्णन केले. माऊली म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाड नाम आहे सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. म्हणून तेच आपल्याला तेच भगवंताचं नामस्मरण केलेलं देवाला आवडतंय. म्हणून जीवनामध्ये तेच भगवंताचं नामस्मरण करायचंय. नाथ बाबा सांगतात देवाला अजून काय आवडतं. अभंगाचं दुसरं तुळशी माळ गळा गोपी चंदनाची तुळसी 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 माळ गळा गोपी 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 तुळसी माळ किती गोड गातात ते. मला तर असं वाटतं आज कीर्तन बंद करावं त्यांचंच गायन ऐकत राहा. फार सुंदर गातायत. फार छान प्रमाण दिलं की तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा नादबाबा सांगतात देवाला काय आवडतं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आपण घातली पाहिजे. भाळावर चंदनाचा टिळा लावला पाहिजे आणि अंतकरणामध्ये भगवंताला आपण साठवलं पाहिजे. भगवंताविषयीचा कळवळा आपण ठेवला पाहिजे. संत आपल्याला सांगतात दादा जर या गोष्टी तुम्ही आम्ही जीवनामध्ये केल्या तर नक्कीच आपण जीवनात वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांनी सांगितलंय आपल्याला. संत सांगतायत होया होया वारकरी
सांगतात जीवनात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, बाळावर चंदनाचा टिळा लावला आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा जर आपण ठेवला तर जीवनामध्ये आपण नक्कीच वारकरी होऊ. पण दादा याच्याही पुढचा माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला सांगा आपल्याला वारकरी होण्यासाठी कुठं जावं लागेल? ते देखील संतांनी सांगितले. संत सांगतात आपल्याला वारकरी होण्यासाठी कुठं जावं लागणार आहे. कारण पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग. संत सांगतात वारकरी होण्यासाठी आपल्याला पंढरपूरला जावं लागेल. पण नाथ बाबा सांगतायत ज्या गोष्टी देवाला आवडतायत जीवनामध्ये त्या तुम्ही आम्ही गोष्टी केल्या पाहिजे. कारण देवाला आवडते तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळ्या वैष्णवांचा. भगवंताला आपण आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं, हृदयामध्ये साठवलं सावता महाराजांनी देवाला, हृदयामध्ये साठवलं भगवंताला हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. म्हणून तर म्हटलं जातं श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, हनुमंतरायांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं, आपल्या हृदयामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवलाय. मग नाथ बाबा आपल्याला देखील ते सांगतात की बाबा जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती संत संगत करा. कारण याच गोष्टीने जीवनाचा उद्धार होणार आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ मी तुम्हाला सांगेल आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. याचं कारणच एक आहे, आपण तुम्ही आम्ही लोक आपण चुकीच्या मार्गाला लागलेलो आहोत. कारण महिला मंडळ मला सांगा, माझा प्रश्न आहे तुम्हाला,
तुमची लग्न झाली, मग मला सांगा तुमच्या मागं संसार लागला की तुम्ही संसाराच्या मागं लागले? हा, जाऊ का? गाडी जवळ आहे माझी इथं. बोला ना, काहीतरी बोला, मला तुमच्यातून उत्तर हवंय. तुम्ही संसाराच्या मागं लागले की संसार तुमच्या मागं लागला? आपण संसाराच्या मागं लागलो. बरोबर सांगितलं तुम्ही आजी. आपण संसाराच्या मागं लागलो, संसार आपल्या पाठीमागं लागत नाही. आपण संसाराच्या मागं लागलो, मग मला सांगा याच संसारामध्ये आपल्याला सुख पाहायला भेटतं का हो? हा, ते मात्र सुख संसारामध्ये नाही. कारण संत सांगतायत दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कुठे संत सांगतायत संसारामध्ये तीळ मात्र सुख आपल्याला पाहायला भेटत नाही. महिला मंडळ, माझ्या बहिणाबाईंनी फार सुंदर वर्णन केले या संसाराचं. बहिणाबाई सांगतायत हा संसार कसा आहे. बहिणाबाई सांगतायत अरे संसार संसार सत वाचुलार, अरे संसार संसार सत वाचुलार, आधी हाताला जाता के मिरते वाकर, आधी हाताला जाता के मग मिरते वाकर, अरे संसार संसार सत कपशीचा घर, अरे संसार संसार सत कपशीचा घर, बशी बसले जागे घर, बशी बसले जागे घर, कप हिंदे दारुदार, अरे संसार संसार सत वाचुलार, अरे संसार संसार सत वाचुलार, आधी हाताला काटा के मिराते भाकर, आधी हाताला काटा के मग मिराते भाकर, मग मिराते भाकर, मग मिराते भाकर. बहिणाबाईंनी सांगितले संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली, बशी निवांत आहे, फुटली की संपली. बशीचं कामच तितकं. पण या कपाची फार फजिती. कपाचा कान तुटला तरी कपाला आपण सुट्टी देत नाही. कपाचा कान तुटल्यानंतर कपात काय भरतो? हिरव्या मिरच्याचा. किती पटकन सांगितलं. संसार सुखाचा आहे का मावशांनो? हा, संसार सुखाचा नाही. मग येतं का माझ्यासोबत गाडीत? दादा संसार सुखाचा आहे का? हा, द्यायचं सोडून. मग द्यायचं सोडून. ह्या म्हणतात आम्ही येतो गाडीत, तुम्ही आल्यावर माझ्यासोबत यांचं काय होणार? मला सांगायचंय तुम्हाला, आपण भगवंताचं नामस्मरण का करत नाही? तर तुम्ही आम्ही लोक आपण चुकीच्या मार्गाला लागलेलो आहोत. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असं कसं बोलता, आम्ही चुकीच्या मार्गाला लागलो. पण मी सांगत असते नेहमी दादा, सध्या जगामध्ये दोनच जाती आहेत, एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. ह्या दोनही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या आहेत. पुरुष मंडळ तुमच्या जीवनामध्ये दोन कागद आहेत आणि महिला मंडळ तुमच्या जीवनात दोन धातू आहेत. पुरुष मंडळ आपल्या जीवनातले दोन कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे दुसरा कागद आपल्या जीवनात आहे 7-12 म्हणजेच प्रॉपर्टी. तिसरा कागदच आपल्या जीवनात नाही. आणि पुरुष मंडळ आपलं महिला मंडळ आपल्या जीवनात दोन धातू आहेत. तुम्हाला मगाशी सांगितले, एक लोखंड आणि दुसरं तांब. सोनन चांदी. लय पटकन सांगता येतं सोनन चांदी. हे दोन धातू आपल्या जीवनात आहेत. पण पुरुष मंडळ माझं तुम्हाला सांगणं आहे, तुम्हाला सांगणे एवढे पात्रतेचे मी नाही, तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. पण जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही त्याचा सारासार विचार केला तर नक्की तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आपण लागलेलो आहोत पैशाच्या मागं आणि संपत्तीच्या मागं. आपल्या जीवनात दोन कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा. पैसा हा ही गोष्ट आपल्याला फार प्रिय आहे आणि हे खरं आहे, कारण पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. पैसा कमवू नका या मताची मी नाही.
पैसा जीवनामध्ये नक्कीच पाहिजे, कारण पैशाशिवाय माणसाला किंमत नाहीये. आपल्याला पैसा फार प्रिय आहे पुरुष मंडळ, पण तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 100 करोड रुपये तरी कमवले पाहिजे. किती कमवायचे? तुम्ही कमवा नका कमवू याच्याशी मला घेणं देणं नाही. कीर्तनापुरतं हा म्हणा. नाही तर असा प्रश्न केल्यावर लोक आम्हाला म्हणतात ताई आमची इतकी गरिबी ना, आम्ही 100 कसे कमवायचे? 100 कमवायचे नाहीत, याच्यासाठी मी सांगते 100 करोड कमवा. मरतावेळी मुलाला सांगायचं हे बघ बाळ, तुझ्यासाठी इतकं धन कमवून ठेवलंय, मी मेल्याच्या नंतर 99 करोड रुपये तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. मी मेल्याच्या नंतर काय कर, आपल्याकडे सरण असतात ना, सरण असतात तिकडं. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जिवंत. आपल्याकडे जे सरण असतात ना त्याच्यावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. त्या मुलाला सांगायचं हे बघ बाळ, थेंबभर सुद्धा तूप त्या सरणावर टाकू नको, थेंबभर सुद्धा. मी मेल्याच्या नंतर एकच काम कर, 1-1 लाखाची गड्डी त्या सरणाच्या कडेनं मांड, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मांडतील ना पोरं? नाही? किती पक्का विश्वास. आणि दुसरा कागद तुमच्या जीवनामध्ये आहे 7-12 म्हणजेच प्रॉपर्टी. आता काही ठिकाणी चहा प्यायला गेल्याच नंतर लोक आम्हाला म्हणत असतात ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ, आणि जमिनीत गेल्याच नंतर छाती टोकून सांगत असतात ताई या कडुलिंबापासून त्या बाबळीपर्यंत अख्खा 7-12 पठ्ठ्याच आहे. आणि ती जमीन खालना हसत असते, ती जमीन म्हणत असते वेड्या आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदम. आजचा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतू तोही तैसा झाला. ती जमीन म्हणत असते वेड्या आजोबा गेले पंजोबा गेले वडील गेले आणि तू आता चौथा आला. ते तिघं म्हणायचे ही जमीन माझी आहे. आता तू चौथा आला, तू देखील म्हणतो ही जमीन माझी आहे, पण मी तुमची नाही वेड्या. तू मेल्याच्या नंतर तुझीच मुठभर माती होणार आहे, माझ्यात मिसळणार आहे. आपल्यासोबत काय येणार आहे पुरुष मंडळ? काहीच नाही. मग द्यायचं कमवायचं सोडून द्यायचं का? तुम्हाला ताई तुमच्या काय गोळ्या कमी येतं की काय? महिला मंडळ तुम्हाला लय हसू येतं यांना बोलल्यावर. आता तुम्ही ऐका, तुम्ही जीवन जगत असताना आपल्याला आपण सोन्याशिवाय जगूच शकत नाही. सोनं फार प्रिय आहे आपल्याला, पण तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 50 तोळे सोनं घातलं पाहिजे. किती हसू येतं 50 म्हणल्यावर. 50 तोळे घालायचं आणि मरतावेळी सुनबाईला सांगायचं हे बघ सुनबाई, आईसारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला. जिब्रेटन सुनेला म्हणायला याच्यातले 25 तोळे तुला, 24 तोळे लेकीला. मी मेल्याच्या नंतर फक्त 1 तोळा सोनं माझ्या तोंडामध्ये टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना सुना? नाही टाकणार? नाही? मग अशा कशा करून आणल्या? दादा बाई मेल्याच्या नंतर बाईच्या तोंडात सोनं टाकतात. किती टाकतात? 1 तोळा 1 मणी. ह्यांना दाखवा की मला काय सांगतात. एवढा 1 मणी घालतात, तोही फुटकाच असतो, आणि म्हणतात घे 50 तोळे घातलं काय सोबत येणार आहे. बाया एवढ्या विचित्र आहेत. इथल्या नाही या आमच्या गावातल्या. तुम्ही फार छान आहेत. हा अजून बोलायचं थोड्या वेळ मला. हे बायका फार विचित्र आहेत. काय करतात, सावडायला गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर सापडला फुटका. संत सांगतात महिला मंडळ उसनेही नेती फेडून या. माझी नाही संतांची भाषा आहे. इथंच ठेवून जायचंय. कारण मला सांगा दादा, रावण किती मोठा होता, किती मोठा होता रावण, पण मेल्याचा सांगाती कबर
संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही, रावणासोबत काही घेऊन गेला नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य लोक आहोत, आपल्यासोबत काहीच येणार नाही. आपल्या सोबत येणार आहे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती. आणि जीवन जगत असताना अशी भक्ती करा जशी भक्ती केली जगद्गुरु तुकोबरायांनी. तुकोबरायांनी अशी भक्ती केली दादा, ज्या पाय वाटेनं तुकोबरायांनी जावं ना, त्या पाय वाटेनं विठ्ठल 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 म्हणावं. तुकोबरायांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबरायांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली वाट लागली तरी आपण देवाचं नाव घेत नाही घेत देवाचं नाव. पण तुकोबरायांच्या पायवाटेनं भगवंताचं नामस्मरण केलं, ही भक्ती केली जगद्गुरु तुकोबरायांनी. कारण आपला जर उद्धार कशामध्ये असेल तर फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि संतांच्या संगतीमध्येच आपल्या देहाचं कल्याण आहे. वेळ संपलाय का आपला? नाही बोला बोला. आहे ना अजून? हा 15 मिनिटं राहिलंय का? विठ्ठल विठ्ठल म्हणून नाथबाबा आपल्याला सांगतात की ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी जीवनामध्ये तुम्ही आम्ही केल्या पाहिजे. नाथबाबा सांगतात देवाला काय आवडतं? अभंगाचं कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. नाथबाबा सांगतायत की ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी जीवनामध्ये करा. देवाला आवडते आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, याच गोष्टी देवाला आवडतात. तुम्ही आम्ही जीवनामध्ये कार्तिकी आषाढी पंढरपूरची वारी केली पाहिजे. कारण जर आपण पंढरीला गेलो तर आपण वारकरी होणार आहोत. आणि मी सगळ्याला सांगेल, आपण देवाच्या दरबारामध्ये जातो आणि देवाकडे गेल्यानंतर देवाला काहीतरी आपण मागत असतो, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण देवाला मागतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगेल, देवाकडं मागत असताना देवाला आपल्या स्वार्थाची मागणी करायची नाही. काहीच मागायचं नाही स्वार्थापोटी. देवाला सांगायचं, देवाच्या समोर जायचं, देवाच्या समोर उभं राहायचं, देवाला 2 हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, देवा मला एवढंच दे. काय दे मी तुम्हाला सांगते. देवाला म्हणायचं, देवा मला काहीच नको जीवनामध्ये, धन नको, संपदा नको, काहीच नको. कारण त्या गोष्टींनी माझा उद्धार होणार नाही. मला जर काय पाहिजे असेल ते मी तुम्हाला सांगते. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्या काळ दे. देवा मला एक तरी अशी संध्या काळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताळ दे. संगीताचे
तुकोबाची नामे ज्ञानी याची करुण दे तुकोबाची नामे ज्ञानी याची करुण दे कोणता डोळा पायी माझा देवाला काहीच मागायचं नाही, कारण याच गोष्टीने आपला उद्धार होणार आहे आणि याच गोष्टी देवाला आवडत आहेत. महिला मंडळ पुरुष मंडळ इथं बसलेल्या जेवढ्यांना वाटत असेल माझा उद्धार व्हावा त्यांनी असे 2 हात वरती करायचे. करावर करा पटकन. महिला मंडळ इथल्या कोपऱ्यातल्या मागच्या इथल्या मधल्या घ्यावर मला सगळ्या दिसतात हा. सगळे इकडं तरुण मंडळ हात वरती घ्या. तिकडं वरती बसलेले सगळे दिसतात, मागं बसलेले कवरे क्षेत्राच्या बाहेरचे. आणि जे हात वर करत नाहीत त्याला त्याच्या शेजाऱ्याची बघा, शेजारी मारायचं की ठेवायचं बघा. मी 2 मिनिटं भजन म्हणणार आहे आणि त्याच्यानंतर विठोबा रुक्माई भजन होईल. त्याच्यासाठी सगळ्यांनी आमच्या सोबत प्रेमाने भजन म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
जोरात म्हणत होते पण तुमचा आवाज आला नाही मला. खाली बसलेले म्हणणार ना, मी पुढं म्हणते तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. फक्त 2च मिनिटं म्हणायचं सगळ्यांनी, मावशा आणि पुरुष मंडळ सगळ्यांनी म्हणायचा. मी पुढं म्हणते तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुम्ही जेवले नाही का? अलग अलग घ्यायचं. एकदा महिला म्हणतील आणि एकदा पुरुष म्हणतील, मग आपल्याला कळून कोण जोरात म्हणते. अगोदर महिला मंडळ तुम्ही म्हणायचं, नंतर पुरुष मंडळ दादा दादा बाबा काका नाना आप्पा जिजा सगळ्यांनी. तोपर्यंत तुम्ही घसा साफ करून घ्या. महिला मंडळ म्हणणार ना, तुमच्यासाठी सोपं म्हणते मी. नामदेव जनाबाई असं, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. मावच्या मावच्या म्हणत नाही. तुमचा आवाज येऊ द्या की इकडे मावशांनो, थोडस जोरात म्हणा की. हा, नामदेव जनाबाई असं, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. आता तुम्ही थांबा, आता यांची बारी. पुरुष मंडळ तयार, जोरात आवाज निघणार. ऐका बरं का कसं म्हणते ते आता. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. ते म्हणले आम्ही जोरात म्हणून त्याच्यासाठी हे भजन घेतलं. गेली का? सोपं म्हणायचं का? तयार आहेत म्हणा. मी जोरात जोरात म्हणा, तिकडच्याच आवाज येऊ द्या इकडा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जास्त खाल्लं नाही ना, किती जोरात म्हणते. तुमच्यापेक्षा त्यांचा आवाज जास्त आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आता एकच काम करा, असं एक हात वरती करा सगळे जा. जेवढे जेवढ्यांनी भजन म्हणलं तेवढ्यांनी हात वरती करायचा. एक असं मागं करा, माझ्यासारखं करा. हा असं करा उलटा. हा, आणि आपल्या पाठीवर शब्बासकी द्या. छान भजन केलं तुम्ही सगळ्यांनी, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि हात खाली घ्या म्हणण्याच्या अगोदर घेतले त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल आणि सेवेला पूर्ण विराम देईल. विठोबा
यथामती येता अवकाशभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. आपल्याला माहिती आहे दादा कार्यक्रमाचं निमित्त काय आहे. कारण गरजवंत मराठ्यांचा लढा आज प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण चालू आहे. आणि सध्या आम्हाला कीर्तन म्हणजे तेच आहेत. साखळी उपोषण चालू आहे आज प्रत्येक गावागावामध्ये. प्रत्येक मला वाटतं आज आपलं इथं कोणत्या गावाचं होतं उपोषण? डावरगाव. खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना विनंती करेल त्या गावासाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. कारण आज प्रत्येक गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात साखळी उपोषण चालू आहे. का तर मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. दादा मी तुम्हाला सांगेल हा जो मराठा समाज सध्या एकत्रित आलेला आहे ना, आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे याच्यासाठी हा मराठा समाज एकत्रित आलेला आहे. पण मी तुम्हाला सांगून जाईल दादा की मनोज पाटील जरांगे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं जीवनचरित्र माहिती आहे. पण आमच्या गावचे भूमिपुत्र ते आहेत म्हणून मी तुम्हाला सांगून जाईल. सांगायला फार वाईट वाटतं. कारण ज्या वेळेस त्यांनी 17 दिवस उपोषण केलं होतं ना आंतरवाली सराटी इथं, दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. कीर्तन करत असताना 3 वेळेस मी कीर्तनात रडले होते. का रडू आलं तर त्यांची अवस्था तेवढी वाईट झाली होती. आणि त्या सरकारने 4-5 दिवस आपलं नेट बंद केलं. का तर आपल्याला काही कळावं नाही म्हणून याच्यासाठी नेट बंद केलंय. पण मी तुम्हाला सांगेल आज भारतातले प्रत्येक तरुण, प्रत्येक महाराष्ट्रातले, या जगातले प्रत्येक तरुण आज म्हणतोय राजा तुम्ही परत जन्माला या. राजा या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. पण मी एक गोष्ट सांगून जाईल, त्याच राजांनी आपल्यासाठी एक राजा पाठवलाय. त्यांचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी तो राजा पाठवलेला. आपल्यासाठी ते देव माणूस आहेत. कारण आज पूर्ण महाराष्ट्र त्यांनी हादरवलेला आहे. तुम्हाला सांगेल कुठंही जा, कुठंही गेल्याच्या नंतर आता मी तुम्हाला सांगेल माझेच काका गेले होते बँकेमध्ये गेले होते. कुठं भेंड्याला गेले होते बँकेमध्ये. तुम्हाला सांगेल त्यांच्या नावाची ऊर्जा किती आहे. भेंड्याला त्या बँकेमध्ये गेल्या आणि गेल्याच्या नंतर तिथं खूप गर्दी होती. पण त्यांनी एक ती चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी समोर पाठवली. जे पैसे देत असतात त्यांच्यापर्यंत ती पोहोचली. त्यांनी ते जरांगे नाव वाचलं. सगळी लोक त्यांनी हाकलून दिली पाठीमागं आणि त्यांचं नाव पुढे घेतलं. ही ताकद नावामध्ये आहे. जरांगे पाटील या नावामध्ये ताकद आहे. कारण आज पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रभरच नाही दिल्लीपर्यंत त्यांचं नाव पोहोच झालेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगेल हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे फक्त मराठ्यांसाठीच आहे. लोक काही म्हणतात ताई राजकारणाचं कीर्तनात बोलायची तुम्हाला गरज नाही. पण हे राजकारण नाही, नाहीच राजकारण नाही. हा फक्त मराठ्यांसाठी लढत असलेला लढा आहे. कारण आज मराठ्याला याची गरज आहे, आरक्षणाची गरज आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेले आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी मुलं नोकरीला लागलेली आहेत. पण आपले मराठ्यांची लेकरं पहा, गावातून 1-2 मुलं आपल्याला नोकरीला पाहायला भेटत आहेत. हे तर बाकी सगळी मुलं शेतात राबतायत, कष्ट करतायत. याचं कारणच एक आहे, फक्त आमच्या मराठ्याला आरक्षण भेटत नाही. आणि सरकारला आता आरक्षण द्यावंच लागणार आहे आणि आरक्षण आपल्याला भेटणारच आहे. पण मी तुम्हाला सांगून जाईल माणसानं जीवन जगत असताना जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. माणसानं जीवन जगत असताना जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. जीवन जगत असताना माणसाला मरायचं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. आणि माणसानं जीवन जगत असताना लढायचं कसं हे मनोज पाटलांकडून शिकलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगेल दादा त्या माणसाकडे काहीच नाही, जमीन नाही, जुमला नाही, पैसा नाही, गाडी नाही, राहायला घर नाही, काहीच नाही त्यांच्याकडं. तरीही आज समाजानं त्यांना डोक्यावर घेतलंय. का तर त्यांनी ते जपलंय. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी आमदार आहेत, कितीतरी खासदार आहेत. या सरकारनं काय केलं आजपर्यंत? या मराठ्याचा वापरच करून घेतला ना. काय केलं या सरकारनं आजपर्यंत? मराठ्याचा वापर करून घेतलाय. पण आज मराठ्याला समजलंय आमच्याकडं काय आहे आणि आम्ही काय आहोत. ही ताकद फक्त मनोज पाटलांना आपल्याला दाखवून दिलेली आहे. आता कुठेतरी मी तुम्हाला सांगेल दादा की आजपर्यंत त्यांनी 34 उपोषणं केली होती. पण हे शेवटचं उपोषण त्यांचं सक्सेस झालंय.
कारण मी तुम्हाला सांगेल, आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत, त्यांना जमीन नाही, जुमला नाही, गाडी नाही, बंगला नाही, राहण्यासाठी घर नाही, वरती पत्रे आहेत, साईडनं मातीच्या भिंती आहेत. तुम्ही जाऊन कधीतरी पहा, त्यांचं घर पहा. महाकाळ्याला राहतात ते, अंकुशनगरला, तिथं राहत आहेत. कारण मी तुम्हाला सांगेल, बऱ्याच दिवसापासून ते बाहेर आलेले आहेत. पण जर त्यांना वाटत असतं ना, मला लोक एवढे पैसे देतात, मी घर बांधलं पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे, पण ते काम नाही केलं त्यांनी. मनामध्ये गरिबाविषयीची तळमळ होती, मनामध्ये अंतकरणामध्ये मराठ्यांविषयी तळमळ होती, मराठा समाजाविषयी अंतकरणामध्ये कुठेतरी तळमळ होती. का? जेणेकरून याच मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. दादा 101% खात्री करून सांगते, मराठ्याला आरक्षण आता भेटणार म्हणजे भेटणारच. कारण आपण सगळेजण पाहतात, मला काही जास्त सांगायची तुम्हाला गरज नाही. आपण बातम्या वाचतो, सगळं वाचतोय. कारण आणि आनंदाची बातमी ही आहे, त्यांनी उपोषण माघारी घेतलं. कारण जर आपल्यातलाच एक देव जर गेला असताना, तर या मराठ्याचं मागं काहीच खरं राहिलं नसतं, काहीच. कारण देव माणूस आहे ते. मी तुम्हाला सांगेल, त्यांनी उपोषण माघारी घेतलं, ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण जर त्यांचं जर काही बरं वाईट झालं असतं, तर या मराठा समाजाला आरक्षण भेटून फायदा काय होता? काय होतं? त्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण भेटणार होतं ना, आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आरक्षण भेटणार आहे. त्यांनी उपोषण माघारी घेतलं, ही फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती करून सांगेल, पुरुष मंडळ, तरुण वर्ग असतील ना, आज बऱ्याच ठिकाणी मुलगा नोकरीला लागत नाही म्हणून मुलं आत्महत्या करतायत. पण दादा, आत्महत्या करून जीवन बर्बाद करू नका. कारण आत्महत्या करून काहीच नाही. आपल्याला हे देवानं आयुष्य दिलंय ना, ही लाईफ परत भेटत नाही, आपल्याला हे जीवन परत भेटत नाही. कारण आत्महत्या करून काहीच होत नाही. आत्महत्या करू नका. का? तर आता मराठ्याला आरक्षण भेटणार आहे आणि महाराष्ट्रातलाच मराठा आज उंच पदावरती जाणार आहे. बोलण्याच्या ओघामध्ये जर अपशब्द गेला असेल, तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून क्षमा करा. जर पहिली असेल तर दुसरी समजा, दुसरी असेल तर तिसरी समजा, तिसरी असेल तर चौथी समजा, चौथी असेल तर पाचवी समजा, पाचवी असेल तर 6वी समजा, महिला मंडळ 6वी असेल तर 7वी समजा. आणि जर मुलगीच नसेल, मलाच दत्तक घ्या. असं काय करू नका. अजून कीर्तने मला उद्या, पण जेवढं बरोबर आलं तेवढं घरीच घेऊन जा. विनोदाचा भाग बाजूला ठेवा. मला सांगायचंय तुम्हाला, जेवढं काही भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून मला क्षमा करा. आणि या ठिकाणी या कीर्तनाला ज्यांची गोड अशी साथ मला होती, आदरणीय आमचे गणेश महाराज या ठिकाणी आहेत, कपिल महाराज आहेत, आदरणीय बाळूबाबा या ठिकाणी आहेत, परमेश्वर महाराज आहेत, गावातील तारकळी मंडळी, हे छोटं छोटं विद्यार्थी मंडळ, यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण एवढं 2 तास कीर्तनात उभं राहणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला खाली बसून वाटतं हे उभं राहणाऱ्याची लई मज्जा आहे, पण ही एवढं सोपी गोष्ट नाही दादा. म्हणून इकडं मृदंगाला ज्यांनी गोड अशी साथ केली, आदरणीय आमचे महेंद्र महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. या ठिकाणी 3 यूट्यूब चॅनल उपस्थित आहेत. जर तुम्हाला यदा कदाचित जर वाटलंच मला हे कीर्तन परत पाहायचंय, तर इथं नाद ब्रह्म चॅनल, यूट्यूब चॅनल आहे. इकडं नाद कीर्तनाचं आहे, इकडं आनंद कीर्तनाचा आहे. तुम्हा सगळ्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमच्या साऊंड सिस्टम दादांनी छान सुंदर सिस्टम ऑपरेटर केलं. नाव काय सिस्टम? शुभम मंडप. सुंदर असं सिस्टम या ठिकाणी आहे, छान ऑपरेटर केलं दादांनी. म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार, हरिभक्त परायण रवींद्र महाराज पिंपळगावकर, प्रति इंदुरीकर, संगमनेर जिल्हा नगर ना, जिल्हा अहमदनगर, उद्या या ठिकाणी एवढ्याच बहुसंख्येने उपस्थित राहा. उद्याचं हे कीर्तन खूप छान आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी एवढीच उपस्थिती लाभावी ही माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर तुमची मुलगी म्हणून 5 मिनिटं उठू नका. 5 मिनिटं बसा, खाली खाली बसा, खाली बसा, उठू नका, उठू नका. 5 मिनिटं थांबा फक्त. 5च मिनिटं. जे उठून जाईना त्याला घरी जाईपर्यंत काहीतरी होईल. उठू नका कोणी. हा, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, महाराष्ट्राचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर